नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। मी शिंदे सर। आज आपण घेऊन आलो की इंग्रजी विषयातील अत्यंत महत्त्वाची उपयुक्त अशी कविता जो की या परीक्षेला पडलेली होती, ती म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाइट। सुनील शर्मा यांची ही कविता आहे। तर बघूयात नेमकं बास्केट फुल ऑफ मूनलाइट काय आहे। बघा, दिस इज एन इमॅजिनरी स्टोरी। एक मुलगा कल्पना करतोय की आपल्या वडिलांना लवकर घरी यावं आणि त्यांना त्यांच्याकडून एक स्टोरी ऐकावं। तर अशाच आशयाची ही कविता आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया की बास्केट फुल ऑफ मूनलाइटचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट क्वेश्चन्स। आता लक्षात घ्या, वॉर्मिंग अप आणि चिटचॅट क्वेश्चन हे आपल्यासाठी महत्त्वाचे का असतात, का तर हे प्रश्न जे असतात ते प्रश्न आपल्या धड्याशी किंवा कधी पोएमशी रिलेटेड असतात। तर बघूयात पहिला क्वेश्चन काय आहे बघा। Did you like to hear bedtime stories when you were a child? अर्थातच आपण सर्वांनी जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस आपण सर्वांनी बेड टाइम स्टोरी ऐकलेल्याच आहेत। आपल्या आजीकडून, आजोबाकडून, या सगळ्याकडून स्टोरी ऐकलेल्या आहेत। तर याचं उत्तर काय? येस, आय हर्ड बेड टाइम स्टोरी व्हेन आय वर अ चाइल्ड। दुसरा क्वेश्चन आहे बघा, हु युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज? तुम्हाला जनरली या स्टोऱ्या कोण सांगत असेल? तुमची आई असेल, वडील असेल, आजी असेल, आजोबा असेल, हे सगळे गोष्टी तुम्हाला सांगत असेल। डिड यू लाईक दॅम? आता तुम्हाला ह्या बेड टाइम स्टोरीज या ऐकाव्याशा वाटतात का, किंवा त्या ऐकाव्याशा वाटत होत्या का तुम्हाला? तर त्याचं उत्तर आहे की येस, आपल्याला ह्या स्टोऱ्या काय ऐकाव्याशा वाटत होतात। आता वाय डिड यू लाईक दॅम? आता लक्षात घ्या की आपण कुठलीही जर स्टोरी किंवा कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की त्याच्यामधून आपल्याला काहीतरी मॉरल भेटत होतं, काहीतरी नैतिक गोष्टी आपल्याला त्याच्यामधून भेटतात। अशा अनेक गोष्टी आपल्या लहानपणी आपण ऐकलेल्या आहेत। पुढे बघा, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? अतिशय महत्वाचा प्रश्न। आता लक्षात घ्या की अशा ह्या स्टोरीज आहेत या वारंवार तुम्हाला ऐकाव्याशा वाटतात का? तर याचं उत्तर आहे, किंवा तुम्हाला येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा। पण जनरली आपण उत्तर लिहित असताना आपल्याला काय करायचंय? पॉझिटिव्हनेस घ्यायचं आहे, म्हणजे याचं उत्तर आपल्याला येस घ्यायचं आहे। आता काय 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 कसं काय हे तुम्हाला प्रश्न विचारतील, तुमच्या ओपिनियननं तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न दिला बघा, डिस्कस इन अ ग्रुप अबाउट प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास। आता लक्षात घ्या, इथं काय करेल की आपल्याला प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्री, बघा झाड आपण कसे लावतो याची प्रोसिजर इथं सांगितलेली, सांगा म्हणलेली आहे। तर सर्वप्रथम आपण काय करतो असतो है ना, तर त्या गोष्टी लिहायच्यात। आपण एखादी सॅपलिंग घेत असतो, त्याच्यानंतर डिग द ग्राउंड खणत असतो, त्याच्यानंतर ते सॅपलिंग तिथं ठेवत असतो, माती वगैरे टाकत असतो, खत टाकत असतो। अशा प्रकारच्या प्रोसिजर ज्या आहेत त्या आपल्याला तिथे लिहायच्या आहेत। आय थिंक यू विल अंडरस्टँड व्हेरी वेल। देन द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज हिअर, दैट इज डिस्कस in a peers and write what your father and mother do for your family। आता हा अर्थात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। बघा, अशा प्रकारचे ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स किंवा पर्सनल रिस्पॉन्सिव क्वेश्चन नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारले जाणार आहेत। याचा अर्थ काय होतो बघा, डिस्कस इन पियर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली। आपले आई आणि वडील आपल्या परिवारासाठी काय करतात याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आता काय करतात बघा, एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा। फादर काय करतात? वर्क हार्ड टू अर्न अ लिव्हिंग। आपल्याला जगण्यासाठी ते काय करतात? परिश्रम करतात, वर्क हार्ड करतात। आणखी काय करतात? जर कुणाचे फादर स्टडी घेत असेल तर टेक स्टडी तुम्ही लिहू शकता। त्याच्यानंतर प्रोटेक्ट आवर फॅमिली लिहू शकता, किंवा आणखीन काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे लिहू शकता। त्याच्यानंतर आई काय करते? आता बघा, आई काय करते इथे एक एक्झाम्पल दिलं बघा, कीप द हाऊस क्लीन, आपलं घर स्वच्छ ठेवत असते। मेक फूड, आपल्यासाठी जेवण बनवत असते। टेक स्टडी, अभ्यास घेत असते है ना। टेक केअर ऑफ फॅमिली मेंबर्स, जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची काळजी घेत असते। तर अशा प्रकारचे उत्तर इथं अपेक्षित आहे। तर डायरेक्टली आपण जाऊयात, किंवा नेमके बास्केट फुल ऑफ मूनलाइट सुनील शर्मा यांची ही कविता आहे, ती नेमकं आपल्याला काय दाखवत असते? तर लक्षात घ्या की टायटल आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट। बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही कविता, एकच मिनिट हा, तर बघा या कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर इथं चंद्र दिसतोय है ना, आणि टायटल पण आपलं काय? बास्केट फुल ऑफ मूनलाइट।
आता बघा ही जी पोयम आहे ती एकरी इमॅजिनरी पोयम आहे. ते का बरं इमॅजिनरी आहे? तर नेहमी आपण कविता किंवा आणखीन काही लेखन जे असेल ते लेखन आपण चंद्राच्या, सूर्याच्या किंवा अन्य कोणत्या ग्रहाशी आपण करत असतो. इथं पण तेच केलेलं आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट फुलचा अर्थ काय होतो? बाबा बादली भरून किंवा टोपली भरून चंद्रप्रकाश. खरं तर चंद्रप्रकाशावर टोपली भरून असतो का? तर नसतोच. पण ही कविता कशी आहे? एक काल्पनिक कविता आहे. बघा तर कवितेची सुरुवात बघा, ओ मून गिव्ह मी मून लाईट. तो काय म्हणतोय की ए चंद्रा मला काय कर, चंद्रप्रकाश दे. ए चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. किती दे? बास्केट फुल और 2 बास्केट फुल. बघा सुनील शर्मा हे काय करतात, काय म्हणत आहेत बघा. ओ मून गिव्ह मी मून लाईट, बास्केट फुल और 2 बास्केट फुल. ए चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. किती दे? 1 बास्केट किंवा 2 बास्केट मला चंद्रप्रकाश दे. पण कशा दे? विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आता बघा इथं काय म्हणलेलं आहे? चंद्रप्रकाश तर दे म्हणतोय, पण कसं म्हणतोय? सीड्स ऑफ मूनलाईट. सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजे काय? सीड्स म्हणजे आपल्याला माहित आहे की बिया आहेत. चंद्रप्रकाशाच्या बिया मला 1 टोपलं भरून किंवा 2 टोपलं भरून दे, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. आता का बरं म्हणत आहे? पुढच्या लाईन मध्ये की फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ. तो म्हणत आहे हे चंद्रा मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. त्या बिया मला काय करायच्यात? फ्रॉम द सिटी टू माय विलेज. म्हणजे सिटी म्हणजे काय? शहर आहे. विलेज म्हणजे काय आहे? गाव आहे. म्हणजे फ्रॉम द सिटी म्हणजे शहराकडून माझ्या गावाकडे काय करायच्यात मला? ऑन द साइड ऑफ द पाथ. पाथ म्हणजे रस्ता, मार्ग. बघा काय म्हणतोय? फ्रॉम द सिटी टू माय विलेज. माझ्या शहराकडून माझ्या गावापर्यंत मला काय करायचं आहे? ऑन द साइड ऑफ द पाथ म्हणजे रोडच्या कडेला मला काय करायचं? आय वॉन्ट टू सॉ मेनी. मला काय करायचे आहेत? हे चंद्रा तू जर मला चंद्रप्रकाशाच्या बिया जर मला दिलास तर मी काय करणार आहे? ते फ्रॉम द सिटी टू माय विलेज शहराकडून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड ऑफ द पाथ जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला आय वॉन्ट टू सॉ मेनी. त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला काय करायचे आहेत? सॉ करायचे आहेत. बघा SOW सॉ म्हणजे पेरणे आहे ना, आपल्याला माहित आहे. सॉ म्हणजे पेरणे म्हणजे आपल्याला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला कुठे पेरायचे आहेत? की शहरामध्ये आणि माझ्या गावामधला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला मला ह्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला काय करायचे? तुझे मला स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट मला देणार आहेत. त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला देणार आहेत. त्या मला काय करायचं आहेत? मला शहरापासून माझ्या गावापर्यंत जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला मला पेरायचे आहेत. आता का बरं पेरायचे आहेत? त्याचं कारण पुढे सांगितलेलं बघूयात. बघा काय म्हणते? द होल विलेज गोज टू द सिटी. बघा काय म्हणते? द होल विलेज गोज टू द सिटी. माझं संपूर्ण WHOLE होल म्हणजे संपूर्ण. माझं संपूर्ण गाव कुठं चाललंय? गोज टू द सिटी शहरामध्ये चाललंय. कशासाठी चाललंय? डेली टू वर्क. म्हणजे हा जो लहान मुलगा म्हणजे सुनील शर्मा हे लहान मुलांच्या मनातलं काय ते सांगत आहे. ते म्हणत आहे की द होल विलेज गोज टू द सिटी. माझं संपूर्ण गाव कुठे चालले? शहरामध्ये चालले. कशासाठी चालले? डेली टू वर्क म्हणजे रोजच्या कामासाठी माझं संपूर्ण गाव हे शहरामध्ये जात आहे. आणि इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि तो म्हणत आहे की बाबा ते सकाळी किंवा दिवसा कामासाठी शहरामध्ये चाललेलं आहे, पण ते ज्या वेळेस रात्री वापस येत आहेत किंवा परतत आहेत बघा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. वे बॅक म्हणजे परतणे किंवा वापस येणे है ना. जे ज्या वेळेस परतात किंवा येतात त्यावेळेस काय? बिकम्स डार्क म्हणजे काय होतं? त्या रस्त्यावरती अंधार होत असतो. आता थोडंसं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल की बाबा हा मुलगा चंद्राकडून चंद्राच्या बिया का बरं मागतोय? का तर त्याला रोडच्या कडेला पेरायचे आहेत. का तर त्याचा जो काही शहरामधला आणि गावातला जो रस्ता आहे तो रस्ता कसा आहे? अंधकारमय आहे, अंधारमय आहे. त्याच्यामुळे कदाचित या गावकऱ्यांना त्रास होत असेल वापस येण्यासाठी. मग इथं काय म्हणतात बघा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. बघा क्वाईट फार म्हणजे भरपूर लांब असणे. म्हणजे माझं जे काही गाव आहे आणि शहर आहे हा जो रस्ता आहे हा रस्ता काय? लांब पल्ल्याचा आहे, खूप दूर आहे. आणि तो दूर असलेला रस्ता ज्यावेळेस आमचे गावकरी काय करतात? शहरामधून वापस येतात त्यावेळेस काय असतो? तो अंधारमय असतो, डार्क असतो. आणि मग मला काय करायचं आहे? चंद्रप्रकाशाच्या बिया मला पाहिजेत. बघूत आपण पुढच्या लाईन मध्ये काय म्हणते बघा. इट्स बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक
ॲज माय विलेज इज क्वाईट फॉर द रूट इज टॉट अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. बघा तो काय म्हणतो, स्नेक्स म्हणजे साप आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. म्हणजे जो रस्ता आहे, कुठला रस्ता, गावापासून शहरापर्यंतचा जो काही रस्ता आहे तो रस्ता कसा आहे, टॉट आहे. टॉटचा अर्थ डेंजरस म्हणजे भीतीदायक किंवा धोकादायक आहे. का बरं धोकादायक आहे, का तर त्या रस्त्यावरती स्नेक्स आहेत, विंचू आहेत. म्हणून तो काय करतोय, चंद्राला चंद्रप्रकाशाच्या बिया मागतोय. बघा परत एकदा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार द रूट इज टॉट अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स नायदर बस नॉर कार्ट पाईल्स. बघा तो काय म्हणतोय की माझ्या गावाला, म्हणजे जो रस्ता आहे शहराचा आणि माझ्या गावाचा रस्ता आहे, तो कसा आहे, लांब पल्ल्याचा आहे, भीतीदायक आहे. त्या रस्त्यावरचे साप आहेत, त्या रस्त्यावरती विंचू आहेत. आणि त्याच्याही पुढे तो म्हणतोय नायदर बस, म्हणजे आमच्या गावाच्या रस्त्याला बस पण येत नाही, नॉर कार्ट पाईल्स म्हणजे जे काही प्राण्यांच्या माध्यमातून जे काही वाहने चालतात, मग टांगा असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारचे वाहने असतात ते देखील नाहीत. म्हणजे आमचं गाव असेल, ते शहर असेल, हा जो रस्ता आहे तो रस्त्यावरती कसल्याच प्रकारचं वाहन नाही, कसल्याच प्रकारचं वाहन नाही. म्हणून तो म्हणतोय की इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक माय विलेज इज क्वाईट फॉर द रूट इज टॉट अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स नायदर बस नॉर कार्ट पाईल्स. आणि मग काय होते बघा, आणि असं असल्यानं म्हणजे रस्ता एक अंधकारमय आहे, त्या रस्त्यावरती साप आहेत, त्या रस्त्यावरती विंचू आहेत, आणि त्या रस्त्यावरती कशाच प्रकारचे वाहनं ट्रॅव्हलिंग होत नाहीत. मग तो पुढे म्हणतोय की काय, वेन माय फादर्स रिटर्न होम आय एम अस्लीप. तो पुढे म्हणतोय की ज्यावेळेस माझे वडील घरी येतात, आता सगळं संपूर्ण गाव कामासाठी कुठे चाललेलं आहे, शहरामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणजे याचे वडील पण कुठे चाललेत, शहरामध्ये चाललेले आहेत. म्हणजे गावामध्ये काम नाही किंवा तिथं काही एम्प्लॉयमेंटची साधनं नाहीत. मग तो काय म्हणतोय, वेन माय फादर्स रिटर्न होम आय एम अस्लीप. ज्यावेळेस माझे वडील घरी येतात त्यावेळेस मी झोपलेलाच असतो. आणि पुढे म्हणतोय अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम अस्लीप. तो काय म्हणतोय की बाबा ज्यावेळेस ते सकाळी सकाळी लवकर शहराकडे निघून जातात त्यावेळेस पण मी झोपलेलाच असतो. तो काय म्हणतोय बघा परत एकदा, वेन माय फादर्स रिटर्न होम आय एम अस्लीप. ज्यावेळेस माझे वडील घरी येतात त्यावेळेस मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ते काय करतात की ज्यावेळेस ते शहराकडे जात असतात त्याही वेळेस तो काय केला असतो, झोपलेला असतो. आणि मग अशामुळं काय म्हणतोय की म्हणजेच एकंदर तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझी आणि माझ्या वडिलांची भेटच होत नाही. कारण जे उशिरा रात्री येतात त्याही वेळेस मी झोपलेला असतो, लवकर सकाळी जातात त्याही वेळेस मी झोपलेला असतो. मग तो पुढे म्हणतोय, काय म्हणतोय, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन. आता तो काय म्हणतोय की चंद्रा मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. तो चंद्रप्रकाश दे, कशावर दे, पण लोन वरती दे. लोन बघा, लोन म्हणजे काय आपण माहित आहे, लोन वरती दे, मला आशा नकोच, मला काय कर, लोन वरती या चंद्रप्रकाशाच्या बिया दे किंवा चंद्रप्रकाश दे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. तो काय म्हणतोय, मला जो अंधकारमय झालेला जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो कुठून कुठपर्यंत, फ्रॉम सिटी टू माय विलेज, त्याला मला काय करायचंय, लाईट, त्याला मला प्रकाश द्यायचा आहे. तो जो अंधकारमय झालेला रस्ता आहे, रूट आहे, त्याला मला प्रकाश द्यायचा आहे. मग तू काय कर, मला चंद्रप्रकाश लोन वरती दे, मला व्याजावरती दे, असं म्हणत आहे. ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश लोन वरती दे, मला काय करायचंय, तो अंधारमय झालेला जो मार्ग आहे त्याला मला प्रकाशमान करायचा आहे. आणि मग असं केल्यानंतर काय होईल बघा, असं केल्यानंतर काय होईल, सो दॅट माय फादर्स रिटर्न अर्ली. आणि तू जर मला लोन वरती त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला दिलास तर माझे वडील काय करतील, लवकर घरी येतील. सो दॅट माय फादर्स रिटर्न अर्ली, माझे वडील लवकर घरी येतील. आणि काय करतील बघा, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला काय हवंय किंवा मला काय करायचंय, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला काय करायचंय, परींच्या कथा किंवा गोष्टी मला त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. बघा हा छोटा मुलगा काय म्हणतोय की चंद्रा मला चंद्रप्रकाश दे, है ना, तो मला काय करायचं, रस्त्याच्या कडेला लावायचा आहे,
जेणेकरून त्या रस्त्यावरती प्रकाश होईल आणि त्या प्रकाश झाल्यानंतर माझे जे वडील रात्री उशिरा घरी येतात ते लवकर घरी येतील आणि त्यांच्याकडून मी काय ऐकेल, फेरी टेल्स ऐकेल किंवा स्टोरीज ऐकेल, म्हणून तुम्हाला चंद्रप्रकाश दे असं तो म्हणत आहे. आणि शेवटच्या याच्यामध्ये तो काय म्हणतोय बघा, ओ मून गिव्ह मी बास्केटफुल ऑफ मूनलाइट. ए चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. किती दे? बास्केटफुल ऑफ मूनलाइट म्हणजे मला चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड ऑफ द पाथ. मला तो काय करायचंय की रस्त्याच्या कडेला, आय वॉन्ट टू सॉ मला हे करायचंय, सॉ द मून ऑन द साइड ऑफ द पाथ. सीड्स ऑफ मून्स म्हणजे त्या चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत त्या मला कुठे पेरायच्या आहेत, या रस्त्याच्या कडेला पेरायचे आहेत, जेणेकरून माझे वडील लवकरात लवकर घरी येतील आणि मी त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या स्टोरी ऐकेल. अशा प्रकारची भावना या प्रस्तुत कवितेमध्ये सुनील शर्मा यांनी मांडलेली आहे. तर आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. जर तुम्हाला ही कविता समजली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवीन नवीन जे काही व्हिडिओज आम्ही अपलोड करणार आहोत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील.